कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज आपण आलो आहे ते म्हणजे डिगसगावची ग्रामदेवता ती म्हणजे श्रीदेवी काळंबाईची आज वार्षिक जत्रोत्सव हा पार पाडला जाणार आहे। आपण या व्हिडिओमधून जत्रा म्हटल्यानंतर विविध प्रकारची दुकानं वगैरे आली, मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली असेल। आपण पहिल्यांदा जातो त्यामुळे आपल्याला देवीचं दर्शनसुद्धा घेता येणार आहे आणि त्या ठिकाणी जी काही धार्मिक विधी वगैरे केले जाणार आहेत, त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने ही या वार्षिक जत्रोत्सव कसा पार पाडला तो आपण थोडक्यात या व्हिडिओच्या मधून बघणार आहोत। तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर म्हणजे आता आपण आलो ते म्हणजे डिगसगावची ग्रामदेवता ती म्हणजे श्रीदेवी काळंबा देवीचा जत्रोत्सव पाहण्यासाठी। तर म्हणजे आपण आता मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहे, तिथे ओटी दिली जाते आणि कशी आहे केळी 30 रुपये। तर मंडळी मंदिराच्या परिसरामध्ये आलो आपण आता। सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिराला विद्युत रोषणाई केलेली आहे बघा, आणि सगळ्या इथे आपण गरजेच्या वस्तू भांड्यांपासून कपड्यांपर्यंत। तर म्हणजे आपण आता बाहेरसून मंदिर बघतोय बघा, सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे मंदिराला आणि मंदिरचा विस्तीर्ण असा परिसर आहे, विविध प्रकारची दुकानं आहेत। तर आता आपण आतमध्ये जाऊया, देवीचं दर्शन घेऊन येऊया, मंदिरामध्ये जाऊया। सुंदर असं मंदिर आहे बघा, मंदिराला विद्युत रोषणाई केलेली आहे आणि लाईट सुद्धा लागलेली आहे दर्शनासाठी। इकडे ओटी भरली पालखी सजवलेली आहे आणि समोर आहेत ते म्हणजे देवतरंग आणि या ठिकाणी म्हणजे देवतरंग सुद्धा आहेत। तर त्यांचं सुद्धा आपण दर्शन घेतो पहिल्यांदाच आल्यामुळे। आणि मंदिरामध्ये विविध मूर्ती सुद्धा आहेत। मंदिराच्या परिसरामधील दुकानं बघतोय, खाजीची वगैरे दुकानं आहेत आणि त्याचबरोबर इकडे जत्रा मात्यानंतर विविध प्रकारची दुकानं आलीच, गर्दी सुद्धा आहे बघा आणि समोर सुंदर असं मंदिर आहे बघा। तर म्हणजे अशा प्रकारे आपण देवीचं दर्शन घेऊन आलो। भाविकांची भरपूर सारी गर्दी होती, मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे आणि मंदिराच्या परिसरामध्ये विविध प्रकारची दुकानं सुद्धा आहेत। तर थोड्या वेळात या ठिकाणी आता पालखी सोहळा वगैरे चालू होणार आहे, त्यानंतर आपण पालखी सुद्धा बघणार आहोत। आपल्यासोबत आहे हर्षद चव्हाण, त्याचं जे युट्यूब चॅनलचं नाव काय तुझ्या? माझं नाव हर्षद चव्हाण, युट्यूब चॅनलचं नाव आहे। जत्रेचं काय असं, कारण मी पहिल्यांदा येते, मला एवढं काय आयडिया नाही जत्रेविषयी। जत्रा ही खूप मोठी भरते, कारण 4-5 गावामध्ये लोक आलेली असतात या जत्रेमध्ये, खूप मोठी भरते, तुम्ही बघू शकता। जर सुयोग तू टॉप व्ह्यू दाखवलास वरून तर तुला जत्रा समजेल। तुम्ही जर या यात्रेला येत असाल ना तर आवर्जून या जत्रेला एकदा नक्की भेट द्या। किती वेळा येईल जत्रेक? माझीच जत्रा, माझ्या मामाची जत्रा आहे, दरवर्षी येतं। तर म्हणजे याचं जे युट्यूब चॅनल गेल्यावरती आपण सोनूरला भेटलेलो आणि अजूनही काही देवस्थान आहेत
त्यासुद्धा देवांचं आपण दर्शन घेऊया. सुंदर असं मंदिर आहे बघा समोर आणि चारी बाजूला इकडे दुकानं आहेत. लहान मुलांची असं करून दुकानं असतात आणि जत्रा म्हटल्यानंतर आपल्याला हवी ती गोष्ट आपण घेऊ शकतोय बघा. आणि इकडे वॉचेस समोर पण एक देवस्थान आहे. आपल्या घरातल्या वस्तू सगळ्या प्रकारच्या आहेत बघा. एक आपण चौकशी करूया कशी आहे ती. काय भिडा कसा 450 रुपये आणि ती पेना 300 रुपये. म्हणजे प्रत्येकाची रेट आहे ना वेगवेगळे आहेत. आपण हवी ती गोष्ट आपण जत्रे निमित्तानं घेऊ शकतो. आणि तिकडे पण वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं आहेत. मंदिराच्या दुसऱ्या साईडला सुद्धा दुकान आहेत खाजेचे. आणि समोर अजून एक मंदिर आहे. त्या मंदिरात आपण श्रीचं दर्शन घेऊन येऊ. आपण जसं प्रवेश करतो या ठिकाणी ओटीचं सामानसुद्धा आपल्याला मिळून जातं. जेव्हा आपण गेटने प्रवेश करतो तेव्हा पंचारत पुढे रे. पालखी येताना श्रीदेव लिंगेश्वर मंदिराजवळ चालली आहे. आणि त्यानंतर ही परत आपल्या श्री पाळंबा देवीच्या मंदिरामध्ये जाणार आहे. आणि आता आपण चालू होते म्हणजे श्रीदेव लिंगेश्वर मंदिरामध्ये. आता आपण लिंगेश्वर देवाचं दर्शन घेऊया. पुढे पशुपतिसुतमेशं विघ्नराजं नमामि।
अजूनसुद्धा इथे देवस्थान आहे. आणि पालखी प्रदक्षिणा पूर्ण एक फेरी पूर्ण केल्यानंतर थेट आपण देवीच्या मंदिरामध्ये जाणार. हे आहे श्रीदेव लिंगेश्वराचं मंदिर. यालासुद्धा विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे आणि इथे आहे ती म्हणजे पालखी. मंडळी प्रसाद घेऊया.
तर मंडळी अशा प्रकारे आता आपण बघितलं ते म्हणजे दिग्गजगावची ग्रामदेवता ती म्हणजे श्रीदेवी काळंबा देवीचा वार्षिक जत्रोत्सव या ठिकाणी पार पाडला जात आहे. मग अशी आपण पालखी सोहळा वगैरे बघितला, विद्युत रोषणाई मंदिराला केलेले आहे. आणि आपण मंदिरामध्ये गाडगेची जत्रा म्हटल्यानंतर पारंपरिक पद्धतीने दशावतार नाट्यप्रयोग त्या ठिकाणी चालू आहे. तर म्हणजे असा एक छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि मंडळी इकडे आहे बघा देवीचे मुखवटे आहेत. कसे आहेत ते मुखवटे याच्यामध्ये? कसे आहेत ते मुखवटे? कसे आहेत? 250 रुपये. कुठले पण? ओके हां, सुंदर असे मुखवटे आहेत बघा. कुठला ते त्याच्यामध्ये 250 आहे, 150 आहे. 250. मंडळी इकडे आहे बघा आपल्या घरातल्या गरजेच्या वस्तू प्लॅस्टिकच्या पण असतील आणि फायबरच्या टाईप पण असतील. याच्या प्राईज ना वेगवेगळे असणार आहे. जत्रेच्या निमित्तानं आपण अशा गोष्टी घेऊ शकतो. सूप वगैरे आहे ते बघा तिकडे. हे मोठंवाला 100 रुपये. हां 350. तर मंडळी कोकणातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.